नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची प्रमुख बातमी आहे तर आजची महत्त्वाची खुशखबर. कर्मचारी व पेन्शनधारकांना पगार व पेन्शन बाबत राज्य वित्त विभागाचा GR निर्गमित. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आजची आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना गुड न्यूज. अर्थसंकल्पीय अधिवेशनातून तत्काळ पगार व पेन्शन वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध वित्त विभागाकडून वितरित करण्यात आला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कुठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक कुटुंब आणि निवृत्तीधारक कुटुंब यांना आता मार्च पेंडिंग एप्रिल पगार बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने अतिशय महत्वपूर्वक असणारे पूरक विवरणपत्र आणि त्या संदर्भात 2025-26 मधील फेब्रुवारी मार्च 2026 पगार आणि पेन्शन त्याचबरोबर इतर देय असणारे सर्व भत्ते यामध्ये समाविष्ट केले आहे. त्यासाठी शासन अनुदान वितरित करण्याच्या बाबतीत परिपत्रक निर्गमित झाले आहे. राज्यातील पेन्शनधारक कुटुंब, निवृत्तीधारक कुटुंब फेब्रुवारी महिन्यामध्ये पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये मिळाला नाही. त्याचे मुख्य कारण असे आहे की कारण वाढीव महागाई भत्ता देण्याचा GR उशिरा निर्गमित झाला. 26 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झाला होता आणि त्या अनुषंगाने फेब्रुवारी 2026 चे पेन्शन देयके अगोदरच फॉरवर्ड झाले होते. शासन नियम निर्गमित होण्याच्या अगोदरच फॉरवर्ड करण्यात आली होती. त्यामुळे फेब्रुवारी देयकामध्ये वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकी समाविष्ट करण्यात आली नाही. त्याच संदर्भाने निर्गमित झाल्यामुळे आणि या संदर्भातले ते पत्रक ज्या सूचना दिल्या होत्या त्या निर्गमित झाल्यामुळे पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्तीधारकांना फेब्रुवारी मध्ये मिळणारा जो वाढीव 3% महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता मिळाला नव्हता. त्याच कारणामुळे आता 3% महागाई भत्ता आता मार्च पगार पेंडिंग एप्रिल पेन्शन मध्ये मिळणार आहेत. जुलै ते ऑक्टोबर 2025 ची महागाई थकबाकी रक्कम त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता थकबाकी पेन्शन धारक कुटुंब निवृत्तीधारक कर्मचारी मार्च पेंडिंग एप्रिल 2026 च्या पगार व पेन्शन मध्ये मिळणार आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 4 महिन्याचा थकबाकी त्याचबरोबर सुद्धा मिळणार आहे. ही थकबाकी मार्च मध्ये मिळणार आहे आणि या अनुषंगाने फेब्रुवारी मार्च 2026 च्या संदर्भातला अनुदान निधी वेतन वितरित करण्यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. वेतन विषयक सर्व खर्च त्याचबरोबर इतर सर्व अनुदान विषयक असणाऱ्या सर्व बाबी आणि त्या अनुषंगाने अनुदान अदा करण्याच्या संदर्भात शासन निर्णय आज आता निर्गमित झालेला आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीधारक यांना वाढीव महागाई भत्ता थकबाकी मार्च पेंडिंग एप्रिल पगारामध्ये पेन्शन जो आहे तो त्यांना विशिष्ट वेळेत मिळणार आहेत. या संदर्भातला जो निधी आहे तो निधी वितरित करण्यात आलेला आहे. मार्च पगार पेन्शन सोबत 4 महिन्याचा वाढीव थकबाकी सोबत मिळणार आहे. या संदर्भाने थेट अधिवेशनातून तत्काळ महाराष्ट्र राज्य वित्त विभाग यांनी दिनांक 12 मार्च 2026 रोजी अत्यंत महत्वपूर्ण 2025-26 च्या खर्चाचं विवरण
पत्र तसेच सन 2025-26 मधील निधी वितरित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे। त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्ता, मार्च पेड इन एप्रिलच्या वेतनासोबत पेन्शन व थकबाकी पेन्शनधारकांना आणि कर्मचाऱ्यांना निश्चित मिळणार आहे। आता ती मिळणार असल्यामुळे कर्मचारी आनंदी झाले आहे आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत आनंदाची बातमी असल्यामुळे आपण याकडे विशेष लक्ष देऊन या संदर्भातील शासन निर्णय आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शासन निर्णयाची लिंक सुद्धा दिली आहे। तिथे पांढऱ्या अक्षराने अंडरलाईन केलेली ही लिंक आहे, ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।